Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 3 फेब्रुवारीचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 10 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजचा व्हिडिओ महत्त्वाचा असेल. आजच्या व्हिडिओमध्ये 2024-25चा संपूर्ण अर्थसंकल्प कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोबतच अदर काही प्रश्न घेतलेले आहेत. बघूयात. प्रश्न क्रमांक पहिला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केला? हा प्रश्न IMP आहे, कारण सलग एवढ्या वेळेस अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या प्रथम महिला आहेत आणि त्यांनी मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची बरोबरी केलेली आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, 6व्यांदा. अर्थसंकल्प 2024-25 बद्दलची अधिक माहिती बघा. सर्व माहिती इम्पॉर्टंट आहे. अर्थसंकल्पासाठी इंग्लिशमध्ये बजेट हा शब्द वापरण्यात येतो. बजेट या शब्दाचा सर्वप्रथम वापर इंग्लंड या देशामध्ये करण्यात आला होता 1733ला. याचा मराठी अर्थ होतो चामड्याची पिशवी. सर्वात पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्यम यांनी मांडला होता आणि स्वातंत्र्यापूर्वी शेवटचा अर्थसंकल्प वर्ष 1947-48 साठी लियाकत अली खान यांनी मांडला होता. स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प RK षण्मुखम चेट्टी यांनी मांडला होता 26 नोव्हेंबर 1947ला. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे व्यक्ती आहेत मोरारजी देसाई. यांनी सलग 10 वेळा हा अर्थसंकल्प सादर केला होता. समोरची माहिती बघा. कलम 112 किंवा अनुच्छेद 112 मध्ये अर्थसंकल्प म्हणजेच साधारण अर्थसंकल्पाची तरतूद करण्यात आलेली आहे. अर्थसंकल्प तयार कोण करतं? वित्त मंत्रालयाअंतर्गत असणारा आर्थिक कामकाज विभाग. अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारीला सादर करण्यात येतो आणि 2017 ते 2018 या वर्षापासून 1 फेब्रुवारी या दिवसाची निवड करण्यात आली होती. यापूर्वी अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर करण्यात यायचा. कलम 116 बघा, कारण ही कलम महत्त्वाची आहे. यामध्ये अंतरिम अर्थसंकल्प म्हणजेच लेखानुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे. लेखानुदानाचा कालावधी असतो 2 महिने. वार्षिक खर्चाच्या 1/6 इतक्या रकमेसाठी लेखानुदान सादर करण्यात येतं. निवडणूक काळामध्ये 3 ते 4 महिन्यासाठी लेखानुदान असतं. समोरची माहिती बघा. 2024-25चा भारतीय अर्थसंकल्प सादर केला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी. सलग 6व्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. पहिल्या व्यक्ती आहेत मोरारजी देसाई. यांनी सलग 6 वेळा आणि एकूण 10 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला 1 फेब्रुवारी 2024ला. त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण हे आत्तापर्यंतचे सर्वात छोटे अर्थसंकल्पीय भाषण होते आणि ते होते 56 मिनिटाचे. इथं चुकून 54 मिनिटं झालेलं आहे. सर्वाधिक कालावधीचे अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा विक्रम पण त्यांच्याच नावावर आहे. 2020 मध्ये त्यांनी 2 तास 40 मिनिटे एवढं अर्थसंकल्पीय भाषण दिलं होतं. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी 2 शब्दाचा उच्चार पुष्कळ वेळा केलेला आहे. एक म्हणजे टॅक्स आणि दुसरा आहे PM. टॅक्स आणि PM या शब्दांचा वापर त्यांनी 42 वेळा केला. असा प्रश्न येऊ शकतो. 2024-25च्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी कोणत्या शब्दाचा उच्चार सर्वाधिक वेळा केला? तर टॅक्स आणि PM. समोरची माहिती बघा. त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं सुरुवातीलाच अर्थसंकल्पामध्ये. सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा मंत्र आणि सबका प्रयास हा दृष्टिकोन. आणि हे वाक्य महत्त्वाचं आहे. असा प्रश्न येऊ शकतो की 2024-25च्या अर्थसंकल्पाची सुरुवात कोणत्या वाक्याने झाली होती? यामध्ये 4 नवीन घटकांचा समावेश केलेला आहे आणि त्यांच्यावर भर दिलेला आहे. सामाजिक न्याय यामध्ये 4 नवीन घटक आहेत बघा. गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता आणि शेतकरी. तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतो, याला स्टार मार्क करून ठेवा. PM स्वनिधी योजना, या योजनेअंतर्गत 78 लाख फेरीवाल्यांना कर्ज सहाय्य मिळालेलं आहे. PM किसान सन्मान योजनेअंतर्गत 11.8 कोटी शेतकऱ्यांना वित्तीय सहाय्य मिळालेलं आहे. हे सर्व आकडे महत्त्वाचे आहेत. जिथं जिथं तुम्हाला कलर प्रिंट केलेले आहेत ते आकडे तुम्हाला पाठ करायचे आहेत. समोरची माहिती बघा. आयुष्मान भारत या योजनेचा विस्तार करण्यात आलेला आहे. यामध्ये नवीन आशा सेविका
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा समावेश केलेला आहे. तुम्हाला इथे अपेक्षित प्रश्न बघा काय आहे. नुकताच 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये आयुष्यमान भारत योजनेचा विस्तार करून त्यामध्ये कोणते घटक समाविष्ट केलेले आहेत किंवा यामध्ये कोणत्या घटकाचा समावेश करण्यात आलेला नाही. प्रधानमंत्री किसान संपदा योजना बघा, या योजनेचा आत्तापर्यंत 38 लाख शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे आणि 10 लाख रोजगार निर्मिती झालेली आहे. खालचं वाक्य महत्त्वाचं आहे. संरक्षण कार्यासाठी आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी डीपटेक तंत्रज्ञान बळकट करण्यासाठी एक नवीन योजना आणणार आहेत. असा प्रश्न येऊ शकतो की डीपटेक तंत्रज्ञान कशासाठी नवीन योजना आणणार आहेत किंवा कशाशी संबंधित आहेत, तर संरक्षण आणि आत्मनिर्भरतेसाठी ते संबंधित आहेत. पायाभूत सुविधा विकास आणि रोजगार निर्मितीसाठी भांडवल खर्च 11.1% वाढवून 11,11,111 कोटी केलेला आहे, जो की GDPच्या तुलनेत किती असेल 3.4% आणि हा आकडा महत्त्वाचा आहे. समोरची माहिती बघा. देशातील विमानतळांची जी संख्या आहे ही संख्या दुप्पट झालेली आहे. सध्या देशातील विमानतळांची संख्या 149. 2030साठी 100 MT कोळसा गॅसिफिकेशन आणि द्रवीकरण क्षमता स्थापित करण्यात येईल. असा प्रश्न येऊ शकतो की कोणत्या वर्षापर्यंत 100 MT कोळसा गॅसिफिकेशन आणि द्रवीकरण क्षमता स्थापित करण्यात येईल, तर 2030. 2014 ते 2023 या वर्षामध्ये देशात $596 अब्ज FDI गुंतवणूक झालेली आहे आणि हा आकडा महत्त्वाचा आहे. 2005 ते 2024च्या तुलनेत ही FDI गुंतवणूक दुप्पट झालेली आहे. सरासरी मासिक GST संकलन हे पण दुप्पट झालेलं आहे. ते किती झालेलं आहे चालू वर्षासाठी 1.66 लाख कोटी. कर भरणा सोपा करण्यासाठी अद्ययावत कर वितरणपत्र किंवा विवरणपत्रे याच्यासाठी एक नवा क्रमांकाचा अर्ज आणलेला आहे. 26 AS असा त्या अर्ज क्रमांकाचा नाव आहे. हा आकडा लक्षात ठेवा तुम्ही. कर भरणा सोपा करण्यासाठी कोणते कर विवरणपत्र किंवा कोणत्या क्रमांकाचा अर्ज भरायचा आहे, तर 26 AS. समोरची माहिती बघा. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे किंवा ठळक मुद्दे बघा काय आहेत ते. भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्याचे लक्ष्य ठेवलेलं आहे. पंतप्रधान आवास योजना ही मध्यमवर्गीयांसाठी 2 कोटींची अतिरिक्त घरकुले या अंतर्गत बांधण्यात येणार आहेत. सर्वात IMP कॉर्पोरेट कर देशांतर्गत कंपन्यांसाठी 30%हून 22% करण्यात आलेला आहे व नवीन उत्पादक कंपन्यांसाठी 15% केलेला आहे. हे नवीन उत्पादक कंपन्या असतील 2019 नंतर स्थापन झालेले आहे, हे पण लक्षात असू द्या. लखपती दिदी योजनेचे लक्ष्य वाढवून 3 कोटी करण्यात आले. यापूर्वी हे लक्ष्य 2 कोटी होते. संरक्षण क्षेत्रासाठी 6.21 लाख कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. तर देशांतर्गत सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाला 2 लाख कोटींचा निधीही मंजूर करण्यात आलेला आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता मंत्रालयासाठी 73,498 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोकांना बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर काढण्याचा सरकारला यश आले आणि हा आकडा महत्त्वाचा आहे. समोरची माहिती बघा. प्रधानमंत्री सूर्योदय योजना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीला या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आला होता. 1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येईल या योजनेअंतर्गत आणि प्रत्येक घराची वार्षिक बचत 15,000 ते 18,000 रुपयापर्यंत होऊ शकेल. या अर्थसंकल्पानुसार रुपया कसा येणार व रुपया कसा जाणार हे महत्त्वाचं आहे. कर्ज आणि इतर देणी, प्राप्ती कर, GST आणि इतर कर, कॉर्पोरेशन कर आणि करेत्तर महसूल या स्वरूपात आपल्याला रुपया येणार आहे. तर रुपया कशा स्वरूपात जाणार आहे? व्याज देणी, राज्यांना जाणारा कर, केंद्रीय योजना, केंद्र पुरस्कृत योजना आणि वित्त आयोग आणि इतर देणी स्वरूपात आपला रुपया जाणार आहे. समोरचा शेवटचा पॉईंट बघा. अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये केंद्र सरकारने सर्वाधिक कशावर खर्च केलेला आहे बघा. 1 नंबरवर आहे व्याज, 2 नंबरवर आहे परिवहन, 3 नंबर संरक्षण, 4 नंबर अनुदान आणि 5 नंबरला राज्यांचा कर परताव्याचा समावेश येतो. आपण संपूर्ण अर्थसंकल्प कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्याबाहेर प्रश्न जाणार नाही तुमचा. सर्व माहिती तुम्ही पाठ करून ठेवा. खास करून जिथे जिथे कलर प्रिंट केलेला आहे ते आकडे तुम्हाला पाठ ठेवायचे आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 2. नुकताच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात
महाराष्ट्रातील रेल्वे म्हणजेच मध्यम आणि पश्चिम रेल्वे प्रकल्पासाठी किती कोटी रुपये तरतूद करण्यात आली? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, 15,554 कोटी रुपये. यासंबंधीची अधिक माहिती बघा. पूर्वी रेल्वे अर्थसंकल्प हा साधारण अर्थसंकल्पापासून वेगळा मांडायचे, पण सध्या रेल्वे अर्थसंकल्प आणि साधारण अर्थसंकल्प एकत्र करून मांडण्यात येतो. मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रकल्पासाठी महाराष्ट्राला 15,554 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. 2009 ते 2014 या कालावधीमध्ये महाराष्ट्राला प्रतिवर्ष 1,171 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात 3 नवीन रेल्वे कॉरिडॉरची उभारणी करण्याची घोषणा केली आणि हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात किती कॉरिडॉर उभे करण्याची घोषणा केली? हे कॉरिडॉर पण महत्त्वाचे आहेत. 1 नंबरला आहे ऊर्जा, खनिजे आणि सिमेंट कॉरिडॉर. 2 नंबर आहेत बंदर कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर आणि 3 नंबर आहे जास्त वाहतूक असलेले कॉरिडॉर. समोरची माहिती बघा. मागील 10 वर्षात 26,000 किलोमीटर रेल्वे नेटवर्कची जोडणी केलेली आहे भारताने. रेल्वे अर्थसंकल्प हा साधारण अर्थसंकल्पापासून वेगळा कोणत्या समितीनुसार केला? ही समिती विचारू शकतील. 1921ला ॲक्वर्थ समिती होती आणि या समितीच्या शिफारशीनुसार 1924 पासून आपण रेल्वे अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पापासून वेगळा मांडतो. त्याच्यानंतर रेल्वे अर्थसंकल्प आणि साधारण अर्थसंकल्प एकत्रीकरणासाठी विवेक देब्रॉय समिती होती. सर्वात प्रथम रेल्वे मंत्री होते जॉन मथाई. त्याच्यानंतर दोन्ही अर्थसंकल्प एकत्र करून 2017-18चा एकत्रित अर्थसंकल्प अरुण जेटलीजी यांनी मांडला होता. सध्या रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव. प्रश्न क्रमांक 3 बघा आता. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात कोणता जिल्हा राज्यात अव्वल ठरला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, गोंदिया जिल्हा. यासंबंधीची अधिक माहिती बघूयात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान. या अभियानाचा उद्देश आहे राज्यातील शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. या अभियानाचा शुभारंभ 5 डिसेंबर 2023ला राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला होता. यामध्ये अव्वल जिल्हे बघा. 1 नंबरला गोंदिया, 2 नंबर धुळे आणि 3 नंबरला हिंगोलीचा क्रमांक लागतो. यावर अपेक्षित प्रश्न बघा. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाला कोणाचे नाव देण्यात आले? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या अभियानाचा उद्देश काय आहे? सर्वात महत्त्वाचं, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा शुभारंभ कोणत्या तारखेला झाला आणि कोणाच्या हस्ते करण्यात आला? मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामधील अव्वल जिल्हा कोणता? असे 4 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. तुम्हाला जर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाबद्दल अजून ॲडिशन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही 1 डिसेंबरच्या व्हिडिओमधील प्रश्न क्रमांक 6 पहा. तिथे आपण इथं डिटेल माहिती घेतलेली आहे, त्याच्यामुळे पुनरावृत्ती टाळतोय. प्रश्न क्रमांक समोरचा बघा. प्रश्न क्रमांक 4. या प्रश्नाला तुम्ही VIMP करा. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, सुमित्रा महाजनजी यांच्या हस्ते. लोकसभेच्या माजी अध्यक्षा होत्या त्या. 97वे अखिल भारतीय मराठी संमेलन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठिकाण आहे अमळनेर, जे की जळगावमध्ये आहे आणि तब्बल 72 वर्षानंतर त्यांना या संमेलनाचे आयोजन करण्याचा मान मिळालेला आहे. अमळनेर हे साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. दिनांक 2 ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान हे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटन केले सुमित्रा महाजन यांनी, ज्या लोकसभेच्या माजी अध्यक्षा पण आहेत. बोधचिन्हाचे अनावरण महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त म्हणजेच 2 ऑक्टोबर 2023ला राज्याचे मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आणि हे बोधचिन्ह साकारले होते मिलिंद भामरे यांनी. येथे अपेक्षित प्रश्न बघा. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले? एक तर तुम्हाला नाव विचारतील किंवा जिल्हा विचारतील. अमळनेर ही कोणाची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे? तर साने गुरुजींची. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आणि हे बोधचिन्ह कोणी साकारले? समोरची माहिती बघा आता. मराठी साहित्य संमेलनासाठी आता 2 कोटीचे अनुदान मिळणार आहे. हा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि याच संमेलनापासून ही अंमलबजावणी पण केली आहे. यापूर्वी 50 लाख रुपये अनुदान मिळायचे. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत रवींद्र भोजने आणि हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला अध्यक्ष कोण आहेत असा एक प्रश्न येऊ शकतो. या संमेलनाच्या परिसराला पूज्य साने गुरुजी साहित्यनगरी असं नाव देण्यात आलेलं आहे आणि मुख्य व्यासपीठाला खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठ असे नाव देण्यात आलेलं आहे. मागे कंबाईनला प्रश्न येऊन गेलाय आणि त्याच्यात व्यासपीठाला कोणाचं नाव दिलंय असा एक प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे हे नाव लक्षात ठेवा तुम्ही. येथे अपेक्षित प्रश्न बघा. मराठी साहित्य संमेलनासाठी किती कोटीचे अनुदान मिळतं? तर 2 कोटी. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? रवींद्र भोजने. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला कोणाचे नाव देण्यात आले आणि मुख्य व्यासपीठाला कोणाचे नाव देण्यात आले? असे 9 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5. आर्थिक वर्ष 2024-25 साठी वित्तीय तुटीचे प्रमाण सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या म्हणजेच GDPच्या किती टक्के ठेवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले? ही घोषणा अर्थसंकल्पातच केलेली आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए 5.1%. हा आकडा तुम्हाला डायरेक्ट विचारतील. यासंबंधीची अधिक माहिती बघा. जो अंतरिम अर्थसंकल्प सादर झालेला आहे त्याच्यामधील नवीन लक्ष्य आहे. 2024-25 साठी वित्तीय तुटीचे लक्ष्य 5.1% ठेवण्यात आलेलं आहे. तर 2025-26 साठी हे लक्ष्य 4.5 ठेवण्यात आलेलं आहे. सध्या 2023-24 साठी या वर्षाचं लक्ष्य 5.8% एवढं गाठेल असा विश्वास आहे. तुम्हाला 2 आकडे पाठ करायचे आहेत. सर्वात महत्त्वाचा हा आकडा आहे 24-25चा 5.1% आणि 2025-26चा आकडा आहे 4.5%. हे दोन्ही तुम्ही पाठच ठेवा. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी 2 फेब्रुवारी. याची थीम पण लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, कारण थीमवर सध्या आयोग प्रश्न विचारते. जागतिक पाणथळ दिवस 2 फेब्रुवारी. 2 फेब्रुवारी 1971ला पाणथळ क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय करार झाला होता. याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. 2024ची संकल्पना काय आहे ते बघा. पाणथळ जागा आणि मानवी कल्याण. यावर तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत. जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा करण्यात येतो? 2 फेब्रुवारी. आणि 2024ची संकल्पना काय होती? नेक्स्ट प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7. भारत मोबिलिटी जागतिक प्रदर्शन 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी नवी दिल्ली. प्रथमच महोत्सव प्रदर्शन आहे त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी हे. भारत मोबिलिटी जागतिक प्रदर्शन 2024 भारतातल्या परिवहन विषयक विशाल आणि अशा प्रकारचे पहिलेच प्रदर्शन आहे. ठिकाण आहे नवी दिल्ली भारत मंडपम. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांना संबोधन केलेलं आहे 2 फेब्रुवारी 2024ला. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. या प्रश्नाला तुम्ही VIMP करा कारण हा प्रश्न महत्त्वाचा आहे. असा एकही एक्झाम नसते की जिथं वित्त आयोगावर प्रश्न येत नाही. खालीलपैकी कोणाची निवड 16व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी वरील सर्व म्हणजेच ऑल. 4 जणांची निवड केली आहे बघा. कोणते आहेत ते? निरंजन राज्याध्यक्ष, अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू आणि सौम्या क्रांती घोष. याच्यातील राज्याध्यक्ष आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत कारण ते एक महाराष्ट्रीयन आहेत. आणि 16व्या वित्त आयोगाचे सदस्य किंवा 16व्या वित्त आयोगावर महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे ते 4थे व्यक्ती आहेत. यापूर्वी यशवंतराव चव्हाण, विजय केळकर यांनी पण यासंबंधी नेतृत्व केलेलं आहे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. 16व्या वित्त आयोगाची नेमणूक नुकताच करण्यात आलेली आहे. कालावधी आहे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031. अध्यक्ष आहेत अरविंद पानगरिया, नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष. आणि सचिव आहे ऋत्विक रंगनम पांडे. आणि 4 जण सदस्य जे आत्ताच आपण बघितलेले आहेत
यावर अपेक्षित प्रश्न बघा, 16व्या वित्त आयोगाचा कालावधी किती आहे? 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? 16व्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत? आणि 16व्या वित्त आयोगाचे सदस्य, याच्यावर तुम्हाला मल्टीलाईन क्वेश्चन येऊ शकतो. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य मेळा आयोजित करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, नवी दिल्ली. राष्ट्रीय आरोग्य मेळा बघा काय आहे ते. राष्ट्रीय आरोग्य मेळा ठिकाण आहे नवी दिल्ली. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर या मेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आयोजन केलेलं आयुष मंत्रालय. शुभारंभ केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आला होता आणि या मेळ्याचं आयोजन 1 ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान करण्यात येत आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा, राष्ट्रीय आरोग्य मेळा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? राष्ट्रीय आरोग्य मेळ्याचे आयोजन कोणत्या मंत्रालयाने केले? राष्ट्रीय आरोग्य मेळ्याचा शुभारंभ कोणाच्या हस्ते झाला? असे 3 प्रश्न येथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10, जो की आपल्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न आहे. सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या राज्यात भरतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, हरियाणा. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं होतं दिनांक 2 फेब्रुवारी 2024ला. येथे 2 प्रश्न अपेक्षित आहेत. सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? हरियाणा. आणि या मेळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तुम्हाला विचारलेल्या कालच्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा. कालचा प्रश्न होता 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, अशोक सराफजी. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले? हा प्रश्न VIMP आहे. याचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूयात पुढच्या वेळेस अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.